कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघितलंस बघितलंस का? पावला पावलांवर तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालायला लागते। सारखं सारखं माझ्या बहिणीच्या चुकाच्या काढ येतेस तू। का तुला एवढा पैशांचा मोह होता? तू दागिने घेऊन गेलीस पैशांसाठी, दागिन्यांसाठी तुझ्या पोरांच्या आयुष्याची रांगोळी केलीस की तू? अगं अशी आई असती का कुठं? तू नसतीस ना तर बरं झालं असतं। तुला माहितीये का तुझ्या पापामुळे ना आम्हाला किती आणि काय काय भोगावं लागते ते कल्पना आहे का तुला? पळून गेलीस ते अख्ख्या गावानं आम्हाला वाईट टाकलं होतं। बहिणीची लग्न होत नव्हती, बाप दारूच्या आहारी गेला, पण आम्ही आहे ना, आम्ही थांबलो नाही, आम्ही हारलो नाही, आम्ही लढलो। तरी सुद्धा आहे ना तुझं पाप आहे ना, आमचं पाठलाग सोडणं झालंय। देवाकडे एकच मागणं आहे, अशी आई आहे ना कधीच कुणाला मिळू नये, कधीच मिळू नये कोणाला। तू आहे ना, तू आई या शब्दाला कलंक आहेस, कलंक। आयुष्यात कधीच माझ्यासमोर येऊ नकोस हो तू। मला तुझं तोंड पण बघायचं नाही। मला माहित नाही तू जिवंत आहेस का मेलेस, पण तू ज्या दिवशी पळून गेलीस ना त्या दिवशी माझ्यासाठी तू मेलीस। माझ्या सगळ्या बहिणींची लग्न झाली ना एकदा, हे झाड आहे ना, झाड तोडून टाकणार आहे मी। मला तुझी कुठलीच आठवण नकोय। तुझ्या सगळ्या आठवणी मी कायमच्या पुसून टाकणार आहे। इथं माझं घर, माझी पोरं आहेत म्हणून आले होते, पण इथं घरातच नाही तर माझ्या लेकरांच्या मनात सुद्धा मला जागा नाही। कळलं मला, कळलं मला, कळलं मला, कळलं मला। सूर्य, तुला माझं तोंड बी बघावं असं वाटना, ते कळलंय मला। मी जर तुम्हा सगळ्यांसमोर आले तर कोणाला बी आनंद होणार नाही, कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल लई राग आहे। एखाद्या बाईला तिची पोरं तिच्यापासून परकी व्हावी यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं। पण मला माहित आहे यात तुमची काय बी चूक नाही। हे समज त्या जालिंदरनी घडवून आणलं। तुमच्या डोळ्यावर त्याच्या खोट्या प्रेमाची पट्टी अशी काय बांधली आहे त्यानं की त्याच्या आडनं तुमची आई निर्दोष आहे। हे सहजासहजी नाही कळणार तुम्हाला, पण मी पण हार नाही मानणार। मी पण तुम्हा समद्यांना दाखवून देईन एक दिवस की तुमची आई निर्दोष आहे, तिनं कायच केलेलं नाहीये। सूर्या, तुझं बोलणं ऐकून खरं तर मला इथं राहावंसच वाटत नाही, पण माझ्या लाडक्या धनुचं लग्न तोंडावर आलं, तिच्या डोक्यावर 4 अक्षता टाकीन आणि मग मी निघून जाईन इथून। डॅडी, तुम्ही मान ठेवून इथवर आलात ना, खरंच भरून पावलं बघा। तुमच्या नुसत्या आशीर्वादानच ना माझ्या 10 हत्तीचं बळ येतं अहो। जावय बापू, आम्ही आमचं कर्तव्य केलं बा, त्यात मोठं असं काही नाही। ज्या काही अडचणी आल्या त्यातलं मार्ग काढत तुम्ही हे सगळं केलं,
आम्ही जास्तीत जास्त तुमच्या पाठीशी उभं राहू शकतो, त्याशिवाय काय करणार नाही का? अहो डॅडी तेवढंच बास आहे. अहो कसं आहे ना, आपल्या माणसांच्या आशीर्वादानंच ना सगळ्या संकटांना पूर्ण करायची ताकद येते माणसाला. अहो मिळाली ना तुम्हाला ताकद, झालं तर मग येऊ का आम्ही? हा चला. धनु दीदी तू कुठं चालली? अगं जरा मागच्या अंगणात जाऊन येते. मोकळ्या हवेला बरं वाटेल ना, थोडं मन हलकं होईल म्हणून. दादानी तुला एकटीला सोडायला नाही सांगितले. चल मी पण येते. कशाला? कशाला काय? दादाने सांगितलं ना धनु दीदी एकटी जाऊ नको. भागू जा सोबत. बरं चल. लवकर या. हो. धनु दीदी तू अशी उदास का वाटते? स्वतःच्या हळदीत दिवसभर जेव्हा लोकांमध्ये असशील ना तेव्हा कळेल असं का वाटतं ते. म्हणजे अगं म्हणजे काही नाही, दिवसभराचा कंटाळा आलाय म्हणून असं वाटत असेल. काही उदास बिदास नाहीये मी. भागू राजूताई बोलते वाटतं. मी आलेच. तू कुठे जाऊ नको. नाही जाणार. आले. आई मला माहितीये दादा तुला या झाडात शोधतो. आता ते श्रद्धेपायी बघतो का विश्वासानं नाही माहित. तू खरंच दिसतेस का नाही ते बी नाही माहित. पण आज ना तुझ्याशी लय बोलू वाटत होतं का म्हणून आले इथं. आई तू का सोडून गेलीस ग आम्हाला अशी? का आम्हाला अशी एकटं टाकून गेलीस? आज तुझ्या आठवणींनी ना मन भरून आलं होतं माझं. तू आज असतीस तर स्वतः पुढं होऊन समधी कामं केली असतीस ना. स्वतःहून मला नटवलं असतं, सजवलं असतं. या लग्नानंतरच्या प्रवासातलं खास कळग सांगितलं असतं. आज तुझ्या हाताने मला हळद लागली असती. मायेनं माझ्या तोंडावर हात फिरवला असतात. पण तू नाहीयेस इथं. का नाहीयेस ग? तू कुठे आहेस? आज तुझी लय आठवण येते गाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.